Okay, next chapter है अपना 6 number chapter columns. We will start now. Okay, next chapter number 6, column. Okay, columns means a vertical member of a structure which is used to support axial compression load is called as a column. कॉलम म्हणजे काय असणार आहे, जे बिल्डिंग मध्ये दोन मेंबर्स असणार आहे आपले आरसीसी म्हणजे काय असणार, स्टील प्लस कॉन्क्रीट. त्यामध्ये हॉरिझॉन्टल मेंबर्स आहेत त्यांना आपण म्हणतो बीम, व्हर्टिकल मेंबर्स आहेत त्यांना आपण म्हणतो कॉलम. अ व्हर्टिकल मेंबर ऑफ अ स्ट्रक्चर विच इज युज्ड टू सपोर्ट ऍक्सियल कॉम्प्रेशन लोड इज कॉल्ड ऍज अ कॉलम. ओके, कॉन्क्रीट आहे काय आपलं कॉम्प्रेशन कॅरी करणारं मटेरियल आहे. कॉम्प्रेशन ट्रेस और लोड मॅक्सिमम लोड कॉम्प्रेशन कॅरी करणारं मटेरियल आपलं कॉन्क्रीट आहे. अँड मॅक्सिमम इलेस्टिसिटी असलेलं स्टील हे आपलं काय करतं, टेन्शन लोड कॅरी करतं. ओके, मॅक्सिमम टेन्शन लोड कॅरी करणारं मटेरियल आहे ते स्टील आहे. सो कॉम्बिनेशन ऑफ कॉन्क्रीट प्लस स्टील इज आरसीसी which is used for the construction of building. In building, horizontal members are called beams and vertical members are called columns. Okay, horizontal floors are supported by the columns is building. So तुम्हाला समजलं असेल कॉलम म्हणजे काय असणार, जे बिल्डिंग मध्ये वर्टिकल कंपोनेंट आहेत आरसीसी स्ट्रक्चरचे ऍज अ सपोर्ट स्लॅबला, आणि स्लॅबला काय करणार आहे, सपोर्ट करणारा जो कॉलम आहे त्याला आपण काय म्हणतो, वर्टिकल मेंबर. नेक्स्ट, स्ट्रट. ओके, स्ट्रटचं एक्झाम्पल माहिती आहे का, तुम्ही कुठे बघितलंय का स्ट्रट? अनम्यूट करून सांगू शकता. स्ट्रट माहित आहे का कोणाला? कॉलम माहित आहे, आरसीसी बिल्डिंग मध्ये वर्टिकल मेंबर असतो जो सपोर्ट करतो टोटल बिल्डिंगला, तो आपला कॉलम झाला आरसीसी मेंबर. स्ट्रट हे काय असतो, आरसीसी मेंबर आहे, स्टील मेंबर आहे, कुठे यूज केला जातो? एनी आयडिया? रोल नंबर 5. आहेत ना रोल नंबर? येस सर. कुठे यूज केला जातो स्ट्रट? कॉलम तर माहिती आहे, सर्वांनी बघितलं. स्ट्रट मेंबर बघितला आहे का? कॉलम आणि बीमच्या असे दोन्ही मध्ये ते कॅस कधी लावलं असतं तुला वाटतं स्ट्रट असं वाटतं? त्याला सपोर्ट म्हणतात. सपोर्टला जे आपण लावतो ते म्हणतो स्ट्रट. म्हणजे काय झाला, एक स्टील मेंबर आहे शेड मध्ये आपण युज करतो. शेड म्हणजे कोणते झाले, आपले गॉडवान मधले ट्रस माहित आहे ना, ट्रस मध्ये जो इन्क्लाइन मेंबर असतो त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रट. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी डायग्राम मध्ये. ओके, स्ट्रट हा काय आपला इलेस्टिक कॅरी करणारा मटेरियल आहे. इलेस्टिसिटी म्हणजे काय असणार आहे, स्टीलचा. टोटल तो काय स्टील कॉम्पोनंट आहे. आरसीसी हा कॉलम झाला, त्यामध्ये आपण स्टील आणि कॉन्क्रीटचं कॉम्बिनेशन करतोय. कॉन्क्रीट हे मटेरियल काय आपलं कॉम्प्रेशन लोड कॅरी करणार, आणि स्टील आहे ते आपलं काय करणार, टेन्शन लोड मॅक्सिमम कॅरी करतं. तर स्ट्रट बघा, ओके दिसते का इमेज सर्वांना? येस सर. ओके, स्ट्रट मेन्शन केलेला आहे. जे आपले वर्टिकल मेंबर्स असणार आहे तो आरसीसी असो वर स्टील असो. जर शेड असेल, शेड मध्ये आपण बघितलं तर टोटल कन्स्ट्रक्शन
हे स्टीलचं असतं, त्यामध्ये जे व्हर्टिकल मेंबर्स असणार त्याला आपण कॉलम म्हणतो. जे हॉरिझॉन्टल मेंबर्स असणार त्याला आपण काय म्हणतो, बीम. आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आपण काय करतो, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलला जो इन्क्लाइन मेंबरनं जॉईन केलेला असतो, तो कशा असणार आहे, आपला स्टील स्ट्रक्चर मध्ये असणार आहे, त्याला आपण म्हणतोय स्ट्रट. Okay, definition of strut. A bar or structural member in an inclined position subjected to axial compression load is called as a strut. जे आपलं हॉरिझॉन्टल मेंबर बीम आणि व्हर्टिकल मेंबर कॉलम यामुळे काय होणार आहे, कॉम्प्रेशन लोड ऍक्ट होणार आहे स्ट्रट वर. त्यासाठी आपण ते कॉम्प्रेशन लोड कॅरी करण्यासाठी और जास्त त्याचा परिणाम होऊ नये कॉलम वर, त्यासाठी आपण काय करतो, एक हॉरिझॉन्टल और इन्क्लाइंड एक काय करतोय मेंबर यूज करतोय, त्याला आपण काय म्हणतो स्ट्रट. इन केस ऑफ ट्रस और फ्रेम वी कॅन फाइंड द इन्क्लाइंड मेंबर सब्जेक्टेड टू कॉम्प्रेशन फोर्स कॅरी करण्यासाठी आपण एक स्ट्रट मेंबर यूज करतो. नेक्स्ट पॉइंट, बकलिंग. द बेंडिंग ऍक्शन ऑफ अ कॉलम और स्ट्रट और शाफ्ट इज कॉल्ड एज अ बकलिंग. ज्यावेळेस कॉम्प्रेशन फोर्स मॅक्सिमम अप्लाय होणार आहे कॉलम वर, त्यावेळेस काय होणार आहे, कॉलम जर लॉंगर असेल, जर लेंथला जर मॅक्सिमम असेल तर त्याचं काय होणार आहे, बेंडिंग होणार आहे. जर स्टीलचा आताच तुम्ही एक डायग्राम मध्ये बघितलं तर कॉलम होता, कॉलमवर जर कॉम्प्रेशन लोड मॅक्सिमम झालं तर त्याला काय होणार आहे, सेंटरला एक बेंड येणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, बेंडिंग ऍक्शन, त्यालाच आपण म्हणतो बकलिंग. ओके, ज्यावेळेस कॉलमवर लोड अप्लाय होईल कॉम्प्रेशन, त्यावेळेस कॉलम बेंड होतो, त्यावेळेस त्यालाच काय म्हणतो आपण, बकलिंग. The buckling of a column depends on the column end condition, eccentricity of loading, and its initial curvature. तर बकलिंग हे डिपेंड कशावर असणार आहे, कॉलमची एक तर लेंथ वर. जर लेंथ मॅक्सिमम असेल तर बकलिंग होईल का, लेंथ कमी असेल बकलिंग होणार आहे कॉलम. लेंथ जर जास्त असेल तर बकलिंग इफेक्ट येणार आहे, की लेंथ लहान असेल तर कॉलमची. शॉर्टर लेंथला बकलिंग इफेक्ट येणार आहे का, सांगा आनंद. जर लेंथ मॅक्स असेल तर बेंडिंग जास्त येईल, की लेंथ कमी असेल बेंडिंग जास्त येईल. लेंथ जास्त असेल तर. हा, लेंथ जर मॅक्सिमम असेल, म्हणजे मॅक्सिमम लेंथ जर असेल कॉलमची, तर काय होणार आहे, बकलिंग इफेक्ट येणार आहे कॉलम मध्ये. तर त्याच्यामध्ये कंडिशन आहेत बकलिंग कधी येणार आहे, एक तर त्याची एंड कंडिशन कोणत्या आहेत, आपल्या 3 कंडिशन आहेत. एक फिक्स्ड बीम, जर फिक्स्ड बीम असेल तर काय होईल, हिंज बीम असेल तर, किंवा सपोर्टला लास्ट फ्री सपोर्ट असेल, हिंज सपोर्ट असेल और फिक्स्ड सपोर्ट असेल तर, त्या एंड कंडिशनवर एक डिपेंड आहे. नेक्स्ट लोडिंग कोणतं आहे, आपल्या इसेंट्रिसिटी, म्हणजे काय, जर सेंटर ऍक्सियल लोड अप्लाय नसेल, ऍट द सेंटरला जर लोड अप्लाय नसेल तर त्या कंडिशनला पण काय होतो, बकलिंग इफेक्ट क्रिएट होतो वेगवेगळ्या. आणि जर बीम ऑलरेडीच कर्वेचर असेल, ऑलरेडीच बेंड असेल, तर त्यामध्ये काय इफेक्ट होतो त्याचं आपण स्टडी करणार आहे इन कॉलम चॅप्टर्स. ओके, नेक्स्ट पॉइंट, रेडियस ऑफ गायरेशन फर्स्ट चॅप्टर मध्ये झालेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. तर रेडियस ऑफ गायरेशन काय असतं, कोण सांगू शकता, एक्सप्लेन करू शकता. ऑलरेडी झालेले पार्ट्स आहेत, रेडियस ऑफ गायरेशन फर्स्ट चॅप्टर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये झालेलं. ओके, रेडियस ऑफ गायरेशन के डिनोटेड बाय के इज इक्वल टू काय असणार, √I/A. I इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ए काय आपला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कॉलम. इट्स मे बी रेक्टेंगल और सर्क्युलर. ओके, नेक्स्ट, इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम और इक्विव्हॅलेंट लेंथ ऑफ द कॉलम. इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय, ज्या वेळेस कॉम्प्रेशन फोर्स ऍक्ट होतोय कॉलमवर
जो बिल्डिंग मध्ये व्हर्टिकल मेंबर काय कॉलम आहे त्या ते स्लॅबचं आणि बीमचं लोडिंग ज्या वेळेस कॉलमवर येणार आहे त्यावेळेस काय होते कॉलमचं अप आणि डाऊन साइडून काय होणार फोर्स ऍक्ट होतो त्यामुळे कॉलमचं काय होणार आहे कॉम्प्रेशन फोर्स येणार आहे. कॉम्प्रेशन फोर्स आल्यानंतर एकतर कॉलम फेल्स कशात होणार आहे बेंडिंग इफेक्ट ऑफ बेंडिंग एकतर कॉलम बेंड होणार आणि फेल होणार अदरवाइज दुसरं काय होणार आहे क्रशिंग. क्रशिंग म्हणजे काय टोटल जो कॉलम आहे तो काय होतं एक क्रॅक्स जाणार आहे त्यांनी क्रशिंग होत ते कॉन्क्रीट मटेरियल काय करणार आहे खाली पडतं त्याला आपण म्हणतो क्रशिंग. तर क्रशिंग इफेक्ट आणि बकलिंग इफेक्ट बघा डिफरन्स बिटवीन क्रशिंग अँड बकलिंग इफेक्ट. सर स्क्रीन दिसत नाही. हा एक मिनिट शेअर करतो. ओके स्क्रीनवर इमेज दिसत असेल या इमेज मध्ये बघा ज्यावेळेस कॉम्प्रेशन लोड मॅक्सिमम येतं त्यावेळेस कॉलमचं काय झालेलं आहे इथं क्रशिंग झालेलं आहे. ओके इथं दिसत असेल क्रशिंगला काय झालं या कॉलम इथं क्रश झालाय म्हणजे टोटल्स काय केले तिथं क्रॅक्स गेले कॉम्प्रेशन मेंबर जर कॉलम काय करतो कॅरी कॉम्प्रेशन फोर्स. सो त्यामध्ये काय झाले फर्स्ट क्रॅक्स गेलेत आणि डायरेक्टली कॉलम्स फेल झालाय याला म्हणतो आपण क्रशिंग इफेक्ट. क्रशिंग इफेक्ट कधी येतो जर कॉलमची हाईट एक कमी असते. त्यामध्ये बघा जर डायग्राम सांगतो तुम्हाला हा कॉलम आहे जर कॉलमची तर लेंथ कमी असेल ओके कॉलमची तर लेंथ कमी असेल आणि त्याच्यानंतर त्यावर कॉम्प्रेशन फोर्स हे मॅक्सिमम आला असेल कॉलमची लेंथ ही कमी असेल त्याच्यावर मॅक्सिमम फोर्स आला तर हे कॉलमचं काय होणार आहे फर्स्ट क्रशिंग होणार आहे कारण बेंडिंग होण्या इतकी त्याची लेंथ नाही. जर कॉलमची लेंथ ही मॅक्सिमम असते ओके जर कॉलमची लेंथ ही मॅक्सिमम असेल तर त्यावर क्रशिंग न जाता म्हणजे त्याला क्रॅक्स आणि फेल्युअर क्रशिंग मध्ये न जाता त्याचं फेल्युअर कशामध्ये जाणार आहे तर बेंडिंग मध्ये जाणार आहे. ते कॉलम काय होईल बेंड होईल आणि त्यामध्ये बेंडिंग म्हणजेच बकलिंग आपल्याला इफेक्ट दिसून येईल. जर कॉलमची हाईट कमी असेल तर काय होणार आहे क्रशिंग फेल्युअर म्हणजे त्यात कॉम्प्रेशन फोर्स जास्त झाला काय होतं जर क्यूबवर आपण फोर्स बघितला जर क्यूबवर आपण कॉम्प्रेशन फोर्स दिलेला सीटीएम मध्ये तर त्यामध्ये काय होणार आहे डायरेक्ट क्रॅक जाते ब्लॉक मध्ये आणि ते टोटली क्रश होतं म्हणजेच काय झालं क्रशिंग जे आता बघता तुम्ही डायग्राम मध्ये तो काय क्रशिंग इफेक्ट आहे. नेक्स्ट बकलिंग. बकलिंग काय असणार जर कॉलमची लेंथ मॅक्सिमम असेल तर बकलिंग इफेक्ट आपल्याला दिसतो. ओके नेक्स्ट स्लाइड मध्ये बकलिंग इफेक्ट बघा. ओके इथं तुम्हाला दिसत असेल हा कॉलम काय झालाय जर लेंथ जास्त असेल तर काय झालेलं आहे बकल म्हणजे जे वरचं मटेरियल आहे जे कॉन्क्रीटचं आहे ते काय झालं फर्स्ट काय क्रॅक्समुळे ते काय होणार आहे खाली पडणार आहे म्हणजे टोटल जे टेन्शन मेंबर टेन्शन लोड कॅरी करणारा जो स्टील आहे त्याला काय होणार आहे बेंडिंग येणार आहे. सो कॉलम काय होतो त्याला बेंडिंग. तर डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल इमेज मध्ये तर इथं काय झालेलं आहे कॉलमचं बेंडिंग. क्रशिंग आणि बेंडिंग मधला डिफरन्स समजला का बेंडिंग कधी येणार आणि क्रशिंग कधी येतं क्रशिंग इफेक्ट कधी येणार कॉलमची हाईट मॅक्सिमम असेल किंवा मिनिमम मिनिमम लेंथ असेल तर काय होणार आहे क्रशिंग होणार आहे आणि जर मॅक्सिमम लेंथ असेल जर लेंथ जास्त असेल तर काय होणार आहे बेंडिंग इफेक्ट क्रिएट होणार. बेंडिंग म्हणजे काय कॉलम हा बेंड येऊन फेल्युअर होतो आणि क्रशिंग म्हणजे काय असणार आहे जर फोर्स जास्त आला कॉम्प्रेशन तर डायरेक्ट मटेरियल्सला सॉरी कॉलमला क्रॅक जाणार आहेत आणि मटेरियल टोटल मटेरियल काय होतं खाली पडतं म्हणजे ते क्रश होतं त्याला आपण म्हणतो क्रशिंग इफेक्ट. ओके सो इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम और इक्विव्हॅलेंट लेंथ ऑफ द कॉलम मीन्स काय असणार आहे जो इफेक्ट होणार आहे फेल्युअर मध्ये ते फेल्युअर कोणता असणार आहे एक क्रशिंग आणि
दुसरं नेक्स्ट असणार आहे तो आपलं बकलिंग. जेवढ्या लेंथ मध्ये बकल म्हणजे बेंड झालेला आहे बीम आणि ज्या पार्ट मध्ये क्रश झालेला आहे बीम त्याला क्रशिंग इफेक्ट म्हणतो. ते लेंथ म्हणजे काय झाली इफेक्टिव्ह लेंथ. त्या लेंथला काय होते ऍक्च्युअली फेल्युअर अकर होते. सो इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम और इक्विव्हॅलेंट लेंथ ऑफ द कॉलम म्हणजे काय, ज्या ठिकाणी ज्या लेंथला फेल्युअर अकर होते ती लेंथ म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ. तर त्यामध्ये बघा पॉइंट्स, द लेंथ ऑफ द कॉलम विच डिपेक्ट्स और बेंड as if it is hinged at the end is called as effective length. जर त्याच्या एंड हा हिंज असेल, हिंज सपोर्ट म्हणजे काय असणार आहे पिन. टोटल ट्रस मध्ये काय आहेत आपले हिंज सपोर्ट आहेत, म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे मोमेंट फक्त अलाव असणार आहे. रिस्ट्रिक्शन काय आहेत आपले व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शनला त्याला रिस्ट्रिक्शन असणार आहे. ओके, सो फक्त त्यामध्ये अनम्यूट करा माईक, म्यूट करा. ओके, इफेक्टिव्ह लेंथ ज्या ठिकाणी बेंडिंग येणार डिफेक्ट्स येणार आहे कॉलम मध्ये त्याला आपण म्हणतो इफेक्टिव्ह लेंथ. ओके, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एल. इफेक्टिव्ह लेंथ इज डिनोटेड बाय सर आवाज नाही येत. तर वॉइस येत नाही. ओके, आता इथे इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम मीन्स काय असणार आहे, ज्या कॉलम मध्ये फेल्युअर्स अकर होणार आहे, डिफेक्ट येणार आहे म्हणजेच पेंटिंग येणार आहे, ती लेंथ म्हणजे काय झाली आपली इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एल. इट्स डिपेंड्स ऑन द एंड कंडिशन. एंड कंडिशन आहे ते आपले काय सपोर्ट्स आहेत. सपोर्टला काय म्हणतो आपण फिक्स्ड सपोर्ट, इन सपोर्ट अँड फ्री सपोर्ट. त्याच्यावर डिपेंड आहे की इफेक्ट कोणत्या लेंथला होणार आहे, म्हणजे कोणत्या लेंथला इफेक्ट होणार आहे. एक्झाम्पल, इफ द बोथ एंड्स ऑफ द कॉलम इज फिक्स्ड, if both ends of the column is fixed, effective length of the column is capital L is equal to the half length of the actual length. ओके, जर दोन्ही साइडला म्हणजे कॉलमच्या बोथ एंडला जर फिक्स्ड सपोर्ट असेल तर कॉलमचा जो बेंड येणार आहे क्रशिंग फेल्युअर होणार आहे ते लेंथ काय असणार आहे आपली टोटल लेंथ बाय 2. म्हणजे हाफ लेंथला काय होणार आहे ते ऍट अ सेंटरला क्रशिंग और बेंडिंग डिफेक्ट येणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो इफेक्टिव्ह लेंथ. ऍट द सेंटर पॉइंटला काय असणार आहे ते हाफ डिस्टन्सला बेंडिंग और क्रशिंग येणार आहे जर फिक्स्ड सपोर्ट असतील तर बोथ एंडला कॉलमच्या. जर हिंज असेल तर त्या क्रायटेरियानुसार त्याचे चेंजेस होणार आहेत, फ्री सपोर्ट, हिंज सपोर्ट आणि फिक्स्ड सपोर्टला. ओके, नेक्स्ट स्लेंडरनेस रेशिओ. स्लेंडरनेस रेशिओ म्हणजे काय इफेक्टिव्ह लेंथ डिवायडेड बाय मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. ओके, slenderness ratio means effective length divided by minimum radius of gyration. The ratio of the effective length to the minimum radius of gyration is called as slenderness ratio. Okay, slenderness ratio दिलेला आहे. slenderness ratio is equal to capital capital ELE divided by K minimum. K means denoted by K is radius of gyration, capital A is denoted for effective length. Okay, this is the conditions. Okay, जर बोथ एंड काय तिथं हिंज आहे. हिंज म्हणजे काय असणार आहे, हिंजला काय आलं असतं काय रिस्ट्रिक्शन असते इन सपोर्ट. अनम्यूट करून सांगा. ओके, डोर आज एक्झाम्पल बघितलं आपण हिंज सपोर्टचं, तर त्यामध्ये फक्त आपल्याला काय डोरला काय असतं फक्त रोटेशन अलाव असतं. ओके, डोरला काय असतं रोटेशन फक्त अलाव असतं, म्हणजेच त्यामध्ये हिंज सपोर्टला मुवमेंट और रोटेशन अलाव
रिस्ट्रिक्शन काय असणार आहे, जर डोर आपण अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करायला बघितलं किंवा त्याला व्हर्टिकल मूव्ह करायला बघितलं किंवा हॉरिझॉन्टल मूव्ह करायला बघितलं ते मूव्ह होत नाही, म्हणजे काय असणार आहे रिस्ट्रिक्शन फॉर 2 डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शन अँड हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड व्हर्टिकल डायरेक्शन. ओके, तर त्यामध्ये काय असणार, 2 अननोन्स असतात, म्हणजेच रिस्ट्रिक्शन, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. जर बीमला 2 हिंज सपोर्ट असतील और कॉलमला जर 2 हिंज सपोर्ट असतील, हिंज सपोर्ट आता इथं कुठे असणार आहेत, तर स्ट्रट मध्ये असणार आहे. ओके, ट्रस्ट मध्ये काय असतात, टोटल जे जॉईंट्स असते ते काय आहेत, आपले हिंज सपोर्ट आहेत, फक्त त्याला रोटेशन अलाव केलेलं आहे, त्यामध्ये कोणतंही व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल मोशन नसणार आहे. ओके, त्यावेळेस ज्या वेळेस त्यावर हिंज सपोर्ट असणाऱ्या कॉलमला ऍट बोथ एंड, त्यावेळेस द इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू काय असणार, टोटल ऍक्च्युअल लेंथ. म्हणजे ज्या वेळेस लोड कॉम्प्रेशन लोड हे मॅक्सिमम येईल आणि बोथ एंडला तर हिंज सपोर्ट असेल, तर जो बीम आहे तो काय होते, टोटली बेंड होते फ्रॉम फर्स्ट सपोर्ट टू एंड सपोर्ट. जो आपला बीम कॉलम आहे तो काय होणार आहे, फर्स्ट सपोर्ट टू लास्ट सपोर्ट पर्यंत काय होते, टोटली बेंड होते ऍक्शन. म्हणजे त्याचे काय झाली, जी इफेक्टिव्ह लेंथ काय झाली, इज इक्वल टू टोटल लेंथ. या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल. सर आवाज येत नाहीये. नेक्स्ट, बोथ एंड फिक्स्ड. बोथ एंड फिक्स्ड त्यावेळेस आपण काय केलेलं, एक्झाम्पल बघितलेलं. ते एक्झाम्पल होतं ऍक्च्युअल कॉलम. त्यावेळेस कॉलम हे 2 बीमने काय केले असतो, फिक्स्ड केला असतो. म्हणजे काय झालं, त्याचे बोथ एंड्स आर फिक्स्ड. तर फिक्स्ड मध्ये रिस्ट्रिक्शन किती असणार आहेत, अननोन्स किती असणार आहेत, 3 असणार आहेत. त्यामध्ये कोणतीही मोमेंट नसणार आहे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शनला कोणते फोर्स नसणार आहे, म्हणजे ते टोटली रिस्ट्रिक्ट असणार आहे. ते मुवमेंट त्याला होणार नाही किंवा मोशन होणार नाही त्या डायरेक्शनला. ओके, जर बोथ एंड फिक्स्ड असतील त्यावेळेस तर कॉम्प्रेशन फोर्स हा मॅक्सिमम असेल, तर बीम हा डिपेक्टेड कोणत्या एरियामध्ये होतो, तर L/2 म्हणजे काय, ऍट अ सेंटर, हाफ लेंथला काय होणार आहे, तो डिपेक्टेड होणार आहे. जर दोन्ही फिक्स्ड बीम असेल, तर फिक्स्ड कॉलम असेल, तर काय होणार आहे, तो डिपेक्ट ऍट अ सेंटरला येणार आहे. सो इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू काय झाली, ऍक्च्युअल लेंथ डिवायडेड बाय 2. ओके, डिपेक्ट जर बोथ एंड फिक्स्ड असतील तर डिपेक्ट काय होणार आहे, सेंटरला येतोय, म्हणजे टोटल लेंथच्या हाफ डिस्टन्सला. सो इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू L/2, ऍक्च्युअल लेंथ बाय 2. नेक्स्ट सपोर्ट आहे, वन एंड इज फिक्स्ड अँड अनदर एंड इज हिंज. एक एंड फिक्स असेल आणि अनदर एंड हे हिंज असेल. तर याचं एक्झाम्पल बघितलं तर आपला ट्रस मध्ये काय असतो, जे आपले कॉलम्स आहेत ते काय होतात, जे एंड म्हणजे जे जमिनीच्या लेवलला असणार आहे ते काय असणार आहेत, कॉन्क्रीट मध्ये फिक्स असतात, म्हणजे तो काय झाला आपला फिक्स्ड सपोर्ट. आणि वर जे ट्रस जॉईंट केलेला असतो कॉलमला, तिथं कोणता झाला, हिंज. तर हिंजला बघा फक्त मुवमेंट अलाव असते, टोटल आपण तिथे हिंज बोल्ट न जॉईंट करतो. सो बोल्ट काय झाला आपला हिंज सपोर्ट झाला. तो काय होतं, त्या पॉइंटला जो आपण मेंबर कनेक्ट करणार तो आपण रोटेट करू शकतो. सो रोटेशन इज अलाउ. ओके, रोटेशन इज अलाउ बट मुवमेंट और मोशन जे आहे ते हॉरिझॉन्टल डायरेक्शन व्हर्टिकल डायरेक्शनला नॉट अलाउड, म्हणजे रिस्ट्रिक्शन असणार आहे. आणि लास्टला जो असणार आहे सपोर्ट तो कोणता आहे, आपला फिक्स्ड सपोर्ट. फिक्स्ड सपोर्टला मुवमेंट पण अलाउ नसते, आणि दुसरी गोष्ट मोशन पण, म्हणजे व्हर्टिकल डायरेक्शन हॉरिझॉन्टल डायरेक्शनला अलाउ नसते. तो त्या टायमिंगला बघा, ज्या वेळेस हिंज सपोर्ट आहे, हिंज सपोर्ट पासून L/√2 एवढ्या डिस्टन्स वर काय होणार आहे, बीम डिपेक्ट होणार आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इफेक्टिव्ह लेंथ. ओके, जो बीम आहे तो काय होतोय, L/√2
L बाय √2 एवढ्या डिस्टन्सवर काय होणार आहे, हिंज सपोर्ट पासून डिफेक्ट होणार आहे. म्हणजेच ते काय झाली आपली इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम. नेक्स्ट लास्ट, वन एंड फिक्स्ड अँड अनदर एंड इज फ्री. ओके, वन एंड हा फिक्स आहे, अनदर एंड इज फ्री. फ्री एंडला काय असणार आहे, अलाउ 3 असणार आहेत. अननोन ते कोणते आहेत आपले, 1 मोमेंट आणि 2 व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मोशन. ओके, फिक्स्ड सपोर्टला वर्टिकल हॉरिझॉन्टल अँड मोमेंट काय असते, अलाउ नसते, रिस्ट्रिक्शन असते. त्यावेळेस जे टोटल लेंथ आहे इंटू 2 म्हणजे काय होते, टोटल लेंथ इंटू 2 इज इक्वल टू काय असणार आहे आपली इफेक्टिव्ह लेंथ. या कंडिशन मध्ये, या कंडिशनचं एक्झाम्पल बघितलं तर छज्जा, विंडोच्या बाहेर काय जो एक्सटर्नल पार्ट असतो बिल्डिंगचा छज्जा, त्यावर काय केलेलं, वन एंड असतो तो हा बीम मध्ये फिक्स्ड असतो आणि अनदर एंड हा फ्री असतो. त्यावेळेस जे फोर्स अप्लाय केला आपण त्याच्यावर, कॉम्प्रेशन फोर्स, त्यावेळेस काय होणार आहे, टोटल जो बीम आहे तो बेंडिंग होणार आहे टोटल लेंथला. ओके, ऍक्च्युअल टोटल लेंथ प्लस काय असणार आहे, अंडरचा जो बीम असणार आहे अंडर बिल्डिंग, तो पण काय होतो बेंडिंग मध्ये येतो. सो टोटल लेंथ इंटू 2 डबल लेंथला काय होतोय, तो डिफेक्टेड आहे. त्याच्या जो एक्सटर्नल पार्ट आहे बीमचा त्याच्या डबल लेंथला काय होतोय, तो डिफेक्टेड होतोय. सो इफेक्टिव्ह लेंथ काय असणार आहे, इज इक्वल टू ऍक्च्युअल लेंथ इंटू 2, डबल ऍक्च्युअल लेंथला तो डिफेक्ट होतोय.